बातमी समोर येते। माजी खासदार नवनीत राणा या अगदी थोडक्यात त्या ठिकाणी बचावलेल्या आहेत। नवनीत राणांच्या अंगावर खुर्च्या फेकण्याचा हा प्रयत्न करण्यात आलाय। अमरावतीच्या दर्यापूरमधील खिल्लार गावामध्ये नवनीत राणांची सभा होती आणि त्याच सभेमध्ये हा मोठा राडा झालाय। काही जणांनी नवनीत राणांच्या अंगावरच खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न केला, मात्र नवनीत राणा यांच्या अंगरक्षकांनी वेळीच हस्तक्षेप करत त्यांना सुरक्षित ठेवलंय। या प्रकरणामध्ये चौघांना ताब्यात घेण्यात आलं असून 45 जणांवर गुन्हेही दाखल करण्यात आले। मात्र या संपूर्ण प्रकरणामुळे प्रचारादरम्यान नेत्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय। भाषण करत असताना स्टेजवर जेव्हा मी उभी होती तर तिथून घाणेरडे इशारे करत होते आणि मी खूप शांततेने माझा भाषण निपटवण्याचा मी प्रयत्न करत होते आणि त्यांनी एवढंच म्हटलं फक्त की आम्ही जाणार आहे। त्यांनी उचलला खुर्च्या आणि फेकणं आणि मारणं सुरू केला। त्यांनी पूर्ण असं घेरला आणि मला शिवीगाळ करून माझ्यावर थुकले आणि आता आम्ही गुन्हा दाखल केला आहे। रात्रभरापर्यंत जर त्यांना अटक नाही झाली तर सकाळी 10 वाजता इथे वेगळं चित्र पूर्ण अमरावतीमध्ये जेवढा हिंदू समाज आहे सगळे एकत्रित राहील जर यांनी अटक आज केली नाही तर। रमेश बुंदेले यांच्या प्रचारार्थ श्रीमती नवनीत राणा खल्लार या गावी आल्या होत्या। आज मॅडमची सभा होती। सभा झाल्यानंतर त्या ठिकाणी 2 गटामध्ये वाद झाल्याची बातमी बाहेर आली आणि पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे। सध्या गावामध्ये शांतता असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात आहे। माझी सर्व नागरिकांना पोलीस विभागातर्फे एक विनंती आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये। अतिशय धक्कादायक ही घटना अमरावतीमध्ये घडली आहे। एका महिला खासदाराच्या सुरक्षेचा प्रश्न इथे पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। एकूणच राजकीय नेत्यांच्या अशा प्रकारे हल्ला होण्याची ही काही पहिलीच घटना नाहीये, त्यामुळे या संदर्भात गांभीर्याने विचार करणं, लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे। आपण पाहतोय अगदी भर सभेमध्ये हा मोठा राडा झालाय। नेमकं काय घडलंय आपण पाहूयात। अमरावतीच्या दर्यापूरमध्ये खल्लार गावामध्ये नवनीत राणांची सभा होती। नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान हा मोठा राडा झालाय। तर नवनीत राणांच्या अंगावर सुद्धा त्या लोकांनी खुर्च्या फेकलेल्या आहेत, मात्र अंगरक्षकांमुळे त्या अगदी थोडक्यात वाचल्या। तर नवनीत राणा या संपूर्ण हल्ल्यात अगदी थोडक्यात वाचल्या। या प्रकरणी आता 4 जणांना ताब्यात घेण्यात आलंय, तर 45 जणांवर गुन्हेही दाखल करण्यात आले।